हा जो बॅनरवर गोबर खाणारा हरामखोर अबू आझमी याचा आम्ही आज निश्चित केला। कारण की हा काही दिवस झाला काही ना काही असा अकबक बोलत असतो तो। तो जो बोलला की औरंगजेब जो होता तो एक चांगला शासक होता। सर्वांना इतिहास माहित आहे की औरंगजेब एक क्रूर शासक होता। तो त्याच्या काळामध्ये हिंदू लोकांवर अन्याय झालेला आहे, त्याच्या काळामध्ये अनेक मंदिर तोडलेलं आहे। आणि आता जे पिक्चर चालू आहे छत्रपती संभाजी महाराज, त्यामध्ये कोणत्या प्रकारे त्यांनी अत्याचार केलेला असा तो क्रूर शासक होता। त्याचा गवगवा करत होता तो, त्याची तारीफ करत होता तो, त्याचा आम्हाला निषेध आहे। माझी विनंती आहे महाराज गव्हर्नमेंटने की असा माणसावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, ज्या माणसानं औरंगजेबाचा गुणगान केलेला आहे आणि त्याचा जे आमदारकी जे पद आहे ते त्वरित काढून घ्यायला पाहिजे। कारण की जो माणूस इथे राहते, इथे खाते आणि त्याला डोक्यामध्ये आतापर्यंत तोच औरंगजेबाचा इतिहास त्याच्या डोक्यामध्ये आहे, असा माणसाला या महाराष्ट्रामध्ये या देशामध्ये राहण्याची काही गरज नाही आहे। ही आमची विनंती आहे देवेंद्र फडणवीस साहेबांना की त्याच्यावर लवकरात लवकर गुन्हा दाखल करा। आज आम्ही इथे गांधी चौक इथे शिवसेना शहरातर्फे बॅनर लावला आणि त्याने सेन खाल्लं। सेन काही लोक आपले कार्यकर्ते त्याच्या तोंडावर थुकलं, त्या तो किती बेशरम आहे त्यासाठी त्याच्या तोंडावर आम्ही हे गोबर मारलेला आहे।